शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 वरच्या साहेबाच्या ऑर्डर्स पडणं आमचं काम आहे. वॉरंट घेऊन आलो तुमच्या घराच्या झडतीचं. खरं तर निघालो होतो पोलीस स्टेशनला, पण अजून मन तयार होत नाहीये. पक्का कौल मिळत नाहीये. अहो पोलीस स्टेशनच्या आमच्या डायरीला नोंद पाहिजे ना, घरात तपासणी केली म्हणून आलोय. तुमचं नक्की नवराच आहे ना? इन्स्पेक्टर, कोणतीही स्त्री कुण्या ऐऱ्या गैऱ्याला आपला नवरा म्हणून सांगणार नाही. हॅलो. हा बोला. अभिदादा, तू रडतेस कशी हे ऐकवण्यासाठी मला फोन केलायस का? माझा सुहास तुरुंगातून सुटला पाहिजे. मी सांगितलं ना तुला, मी प्रयत्न करतो म्हणून. मला आधी ऑफिसला तर पोहोचू दे. तुझा सख्खा भाऊ स्वतःच्या बहिणीसाठी. अगं अभिदादा एकटा कुठे कुठे पुरे पडणार आहे? काय काय करेल तो एकटा? हाँ नमस्कार इंस्पेक्टर साहब, अभिजीत जहागीरदार बोलतोय. बोला अभिजीत जहागीरदार साहेब. आज कशी काय आठवण झाली आमच्या गरीबाची? आठवण येणारच ना. तुम्ही आमच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून नेलत. अहो काही विशेष नाही हो. काय गुन्हेगार आतापर्यंत तुमच्या घरात राहत होता ना, आता आमच्या घरात राहतोय. एवढी सोपी आणि साधी गोष्ट नाहीये ती इन्स्पेक्टर साहेब. इतक्या वर्षांनी आमच्या ताईच्या आयुष्यात तो परत आला होता. काय करणार, आमच्या ताईच्या आयुष्यात संसार सुखच नाही बहुतेक. अहो जागीरदार साहेब, अहो एवढं इमोशनल नका होऊ. अहो जागीरदारांचा ह्यो जावई सुहास जाधव वाटतो तेवढा सरळ आणि साधा सुद्धा माणूस नाही. त्यांनी त्याच्या पूर्वायुष्यात काय काय केलंय किंवा मधल्या काळात काय काय केलंय हे मला फारसं माहित नाही. अर्थात ताईच्या संदर्भात काय घडलंय तेही मला खरं तर माहित नाही. हे बघा, निरपराध माणसाला अडकवण्याची आम्हाला सुद्धा काय हौस नाही. जागीरदारांचा हा जो जावई ना तुमचा सुहास, ह्यो काय लय शहाणा माणूस नाही. लय चॅप्टर आहे तो.
गंमत सांगतो तुम्हाला, आमच्या इथं तू अगदी मजेत राहतोय, काही काळजी करत नाही, सुटायची अजिबात गडबड नाही त्याला. तोंड वर करून मला म्हणतोय मी कशाला काळजी करू, जहागीरदार आहेत ना त्यांच्या जावायची काळजी करायला. बोला आता. खरं सांगू इन्स्पेक्टर साहेब, आता जर बाबा इथे असते ना तर बाबा इथं असते तर तुमच्या बाबांनी मला फोन करून सांगितलं असतं, सोडू नका त्याला, तिथंच सडवा. तुम्हाला हसायला काय जात आहे हो? मला एवढंच सांगा, जामिनावर सोडता येईल त्याला? आय मीन, मी उद्याच वकिलांना भेटणार आहे, तेव्हा. भेटा ना, भेटा, प्रयत्न करा तुम्ही. पण तुम्हाला गंमत सांगतो एक, तुमचा हा सुहास जाधव आहे ना, त्याची हिस्ट्री सगळी क्रिमिनल आहे. पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे त्याच्यावरती. नुसता आरोप नाही, गुन्हा सिद्ध झालाय त्याच्यावरती आणि त्याने शिक्षा सुद्धा भोगली त्यासाठी. म्हणजे काय, एकदा कानफाट्या नाव पडल्यानंतर तुम्ही त्याला उचलणारच ना? मला एवढंच म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब की आपण अशा माणसांना संधी दिली पाहिजे सुधारायची. अहो, सुहास घरी परत आलाय, त्याला संसार त्याचा उभा करायचा आहे, आपण नको संधी द्यायला? तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं प्लीज सुहासला सोडा. ठेवू फोन? अस्मिता अस्मिता माई म्हणत होत्या तुम्ही माझ्यासाठी डॉक्टर देशमुखांचं गर्भसंस्कार पुस्तक आणणार होतं, त्याचं काय झालं? हो, आणणार आहे, पण आधी मी वाचणार आहे. हसू नकोस. त्या पुस्तकात संस्काराच्या नावाखाली देवाधिकांच्या गोष्टी नाही आहेत ना, ते पाहणार आहे. का? देवाधिकांच्या गोष्टी वाचल्या तर वाईट संस्कार होतात? चांगले संस्कार होतात याला काही पुरावा आहे? पुराव्याने सिद्ध करायला हे गणित किंवा सायन्स आहे का? बाबा, हा हट्ट सोडा ना, आता दुराग्रह सोडा. माझ्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मी हे सगळं करत नाहीये. माझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून हे सगळं चाललंय ना. चार चांगल्या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या तर. जनरली लोक म्हातारपणी देवदेव करतात, तेही मला पटत नाही. तू जहागीरदारांच्या बाळावर जन्माला येण्याआधीच संस्कार करतेस. तेजू, तेजू, काय ग, काय झालं? तेजू, आधीची खूप आठवण येते का? हे बघ तेजू, बाळाच्या जन्माच्या वेळी तू नक्की इथे येईल. आता असं मला का वाटतंय ते विचारू नकोस, पण मला खात्री आहे आणि आमच्या नातवंडाच्या जन्माच्या वेळी त्याचे आजोबा सुद्धा इथे यायला हवेत. बाबा विपश्यना केंद्रात गेलेत ना, ते कसे येतील लवकर परत? कसे येत नाहीत बघते, मी बोलते ना त्यांच्याशी. माई, बाबा विपश्यना केंद्रात गेलेत, तिथे बोलायची बंदी असते. ठीक आहे, मग
तू SMS पाठव त्यांना, अर्जंट इकडे या म्हणून. SMS नको, बाबा घाबरतील, म्हणजे ते काहीतरी वेगळाच समज करून घेतील. हे बघ, काही घाबरणार वगैरे नाहीत. आणि धक्का बसायला काय झालं त्यांना. आणि खरं म्हणजे सध्या घरातली परिस्थितीच अशी आहे, सगळ्यांची तोंड बंद झाली आहेत. आधीचा पत्ता नाही, लग्न झालेला जावई तुरुंगात गेलेला, तू ही अशी अवघडलेली. अगं, एकटा अभि आता किती फ्रंट्सवर आणि किती वेळा लढत राहणार. घरातला कर्ता पुरुष एकदा आला म्हणजे बाबांना विपश्यना पूर्ण करू दे. ऐका माझं, त्यात त्यांच्या एकट्याचं हित नाही, आपल्या सगळ्यांचं हित दडलेलं आहे. आणि संकटांचं म्हणाल तर आपल्या सगळ्यांना सवय झाली आहे ना आता संकटांना सामोरं जायची. आणि खरं सांगू माई, माझा आतला आवाज सांगतोय, माझं बाळ चांगल्या पायगुणाचं आहे. त्याच्या जन्मानंतरच सगळे प्रॉब्लेम सुटतील. तेजू, तुझ्या तोंडात साखर पडो, अगदी असंच होईल. तुझ्या बाळाच्या जन्मानंतर आपले सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण तरी सुद्धा बाळाचे आजोबा इथे असायला हवेत. अगं, हे इथे असले ना की मग कोणालाच टेन्शन राहणार नाही, सगळ्यांना धीर येईल. तेजू, तेजू, खूप आठवण येते का तुझ्या? तू मला सांगितलं होतंस त्या अंदाजानुसार तू लवकरच आई होणार आहेस. तेजू, असं म्हणतात ना की आई होताना असह्य कळा मारतात, वेदना होतात. आणि बघ ना, नेमका ह्याच वेळी मी तुझ्या बरोबर नाही. बाळाने पण बऱ्याच दिवसात त्याच्या बाबांचा आवाज ऐकला नाही ना. खरं सांगतो तेजू, त्याच्या बाबांना ना खूप गप्पा मारायच्या होत्या बाळाशी.
बस झालं आता लपून राहणं. आता काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी ताबडतोब तेजीला कॉन्टॅक्ट करणार, घरी जाणार, आई बाबांसमोर सगळ्या चुका कबूल करणार. पण त्याआधी एक गोष्ट करावी लागणार आहे. ती करूनच तेजू, ती करूनच मी तुला नक्की भेटायला येणार आहे. तेजू, मी येतोय, लवकरच येतो. बाळाला म्हणा फक्त एक दिवस थांब. तुझा बाबा आलाच. एक दिवस, एक. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. परवाच आपल्याशी फोनवर बोललो, पण हे तुमचं पोलीस स्टेशन काय किंवा तुम्ही काय मला नवीन नाही ना, म्हणून म्हटलं प्रत्यक्षात जाऊन भेटावं. जागीरदार साहेब, मला असं वाटतं की आपण थेट मुद्द्यालाच यावं. काय काम आहे तुमचं? काय वेगळं काम असणार माझं? सुहास निरपराध आहे, त्याला प्लीज सोडून द्या अशीच विनंती करायला आलोय. अहो, तो निरपराध आहे हे तुम्हाला माहिती आहे. आमची तशी खात्री पटली पाहिजे ना. मला जेव्हा अटक केली तेव्हाही तुमची खात्री पटलेली होती इन्स्पेक्टर साहेब की ड्रग्सची तस्करी मीच केली आहे म्हणून. एक मिनिट जागीरदार साहेब, मला तुमचा राग, तुमचं फ्रस्ट्रेशन मला समजतंय हो. पण काय, तुम्ही सुद्धा मला ओळखताच की. सुहास कव्वाला ओळखतही नाही, मग तो त्याला मारायला का जाईल? अहो, सुपारी घेणारा मारेकरी कुठे टार्गेटला ओळखत असतो? त्याला फक्त टार्गेट आणि पैसा या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. अहो, पण टार्गेट तुमचा हा जो सुहास जाधव आहे ना, त्याची पूर्वीची बॅक हिस्ट्री सगळी क्रिमिनल आहे. असला चॅप्टर माणूस आहे तो. हे घ्या फाईल, बघा त्याची. ही फाईल बघून मी काय करू इन्स्पेक्टर साहेब? तुम्हीच म्हणाला होतात ना फोनवर की ह्या केलेल्या सगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगून झाली आहे सुहासची म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय? तो सराईत गुन्हेगार आहे. तुम्हाला गंमत सांगतो जागीरदार साहेब, अहो त्याला आम्ही अटक केली, इथं आणून आत टाकलं, अजिबात कटकट करत नाही, एकदम मजेत आहे. त्याला पोलिसी खाक्या चांगला माहिती आहे ना. सुटण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, मला तोंडवर करून काय सांगतोय, सासरी राहण्यापेक्षा इथं आल्यानंतर मला कसं माहेरी आल्यासारखं वाटतंय. अहो, जागीरदार कुटुंबातली सगळी माणसं एक नंबरची नालायक, लबाड आणि कटकटी करणारी आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मला तिकडं काय ठेवू नका, मला आपलं इथंच बरं वाटतंय असं त्याचं म्हणणं आहे. बोला आता, काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्यापासून काय लपवायचं हो इन्स्पेक्टर साहेब? खरं सांगायचं तर सुहास जाधवची आणि माझी ओळख ही अलीकडचीच. त्यामुळे त्यांनी त्याच्या गत आयुष्यात काय काय दिवे लावलेत हे आम्हाला कुणालाच माहित नाहीये. पण त्यांनी माझ्या ताईशी लग्न केलंय म्हणे, आणि तो परत आल्यापासून खरंच माझी बहीण खूप आनंदात आहे, सुखात आहे. पण तेवढ्यात तुम्ही त्या सुहासला अटक केलीत आणि इकडे घेऊन आलात. एवढ्या वर्षानंतर माझ्या ताईला थोडं सुख मिळत होतं, थोडा आनंद मिळत होता. तो आनंद तुम्ही तिच्यापासून हिरावून घेतलात. पण जर आता तिला तो आनंद, ते सुख मिळणार असेल तर तेवढं कृपया तिच्यापासून हिरावून घेऊ नका. आणि म्हणून सुहासला सोडा अशी विनंती करतोय. अगं, मी काहीतरी विचारतोय तुला, उत्तर दे ना. फोन का स्विच ऑफ आहे? हे बघ, ही जी काही तू कारण देतेस ना, ही मला अजिबात पटत नाहीये. कळलं तुला?
तेजू मोठा श्वास घे, मोठा श्वास. तेजू. पण आदित्य तुझी तेजू माई गाडी आली का? तेजू बाप्पा, आजवर या घरात पूजा अर्चा असं काहीही होत नव्हतं. हे विघ्नार्त्या, तुझ्या पायगुणानं या संकटावर मात करायला आम्हाला मदत कर. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता